स्वच्छता अभियान इतक्या जोरदार चाललंय पण लोकांना समजतच नाही अजून. कधी सुधारणार आहेत लोक कोणास ठाऊक. मित्राय नमः रवे नमः. जेठालाल, अरे गुड मॉर्निंग भिडे. अरे काय करतोय जेठालाल? बस सूर्यदादाला जल अर्पण करतोय. पण ते जल माझ्या डोक्यावर अर्पण झालं. काय ते? हो हे बघ. चला चांगलं झालं. आज सूर्यदादा आणि चंद्रमामा दोघांना एकत्र जल अर्पण झालं. काय ते? सूर्यदादा तिकडे आणि चंद्रमामा इकडे. जेठालाल तुला मस्करी सुचते. सॉरी सॉरी भाऊ सॉरी. पण तुझी पण कमाल आहे भावा. इतकं मोठं कंपाऊंड आहे तरी पण माझ्या बाल्कनीच्या खालून असं दिवाळाला चिटकून चिटकून इथूनच का जायचंय तुला? तिकडून नव्हता जाऊ शकत? जेठालाल मला काही हौस नाहीये तिकडून असं जाण्याची. मी तर इकडूनच जात होतो पण तिकडे मला कचरा पडलेला दिसला म्हणून मी कचरा उचलायला गेलो होतो. हो पण कचरा उचलायच्या अगोदर एकदा वर पण बघायला पाहिजे ना भाऊ की वरून काय की तू बाल्कनीत उभा राहून जल अर्पण करतोयस की नाही ते? हो. अरे काय हो, तू खाली बघू शकत नव्हतास का की खाली कोणी उभं आहे की नाही ते? अच्छा सॉरी भाऊ. आता काय करायचंय काय ते बोल. आता काय करू शकतो भाऊ? काय नाही, यापुढे लक्ष ठेव. हो ठीक आहे. आता यापुढे म्हणजे उद्यापासून मी जल अर्पण करायला बाल्कनीत येईन तेव्हा पहिलं बघेन की बाबा कोणी खाली आहे की नाही. मग मी तुला फोन करेन की बाबा भिडे मी सूर्यदादाला जल अर्पण करतोय तर मेहरबानी करून घरातून बाहेर पडू नकोस. आणि मग जेव्हा माझं जल अर्पण करून होईल तेव्हा मी पुन्हा फोन करेन की बाबा भिडे माझं जल अर्पण करून झालंय. आता तू स्वतंत्र आहेस. घराच्या बाहेर जिथे तुझी मर्जी जाऊ शकतोस. चालेल? जेठालाल कठीण आहे बाबा, कठीण आहे. एक मिनिट. हो. वा वा स्वच्छता अभियान. ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मारीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. या आजकाल बबिताजी बाल्कनीत दिसत का नाहीत? नाहीतर पूर्वी तर बाल्कनीत फोनवर बोलताना सायकल चालवताना खूप वेळा बाल्कनीत दिसायच्या. अचानक काय झालं? शोध लावायला पाहिजे. सायकल तर आहे. बापूजी तुमच्यासाठी चहा. दया माझ्यासाठी पण चहा नाश्ता घेऊन ये. आणते आणते. अगं सुनबाई बापूजी माझ्यासाठी चहा का आणलास? का बापूजी तुम्हाला चहा नाही प्यायचाय? अगं तू विसरलीस? काल तू म्हणाली होतीस ना की आज आपण सगळ्यांनी निर्जळी उपवास करायचा आहे म्हणून. नाही बापूजी सगळ्यांना नाही करायचंय, फक्त माझाच आज निर्जळी उपवास आहे. का आम्ही सगळ्यांनी का नाही करायचा? बापूजी मी सगळ्यांच्या तर्फे करते ना म्हणून सगळ्यांनी निर्जळी उपवास करण्याची गरज नाहीये. नाही नाही सुनबाई आज आपण सगळ्यांनी निर्जळी उपवास करायचा आहे. काय टप्पू? हो आजोबा जसं तुम्ही म्हणाल. हो सुनबाई जेठ्या पण आज उपवास करणार आहे. काय जेठ्या? बापूजी निर्जळी उपवास म्हणजे आज पूर्ण दिवस जेवायचं तर नाहीच आहे, पाणी सुद्धा नाही प्यायचं. पाणी पण नाही? एक थेंब पण नाही. पण का? त्याने काय गिळणार आहे? काय मिळणार आहे? आरोग्य. चांगलं आरोग्य मिळेल जेठ्या. तू आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेतोस मग महिन्यातून एक वेळ पोटाला सुद्धा सुट्टी द्यायला पाहिजे ना. पण तो मागतच नाही कधी सुट्टी तर का द्यायची आहे? म्हणजे बिंजे काही नाही. आज आपण सगळे जण निर्जळी उपवास करणार आहोत म्हणजे करणार आहोत बस. टप्पूचे पप्पा बापूजी गंमत करतायत.
बापूजी का तू भिंडी मास्तर बरोबर गंमत करू शकतोस, मग मी तुझ्या बरोबर गंमत नाही करू शकत. भिडे बरोबर. हो, आता तू भिंडी मास्तर बरोबर मस्करी करत होतास ना, ऐकलं मी ते. ओ अच्छा, म्हणजे तुम्ही गंमत करत होतात. होश. जा जा दया, चहा नाश्ता तर घेऊन ये. हा, हा. आणते. आणि टप्पू, बापूजी आणि मम्मी गंमत करत होते ते तर ठीक आहे, पण तू पण त्यांना साथ दिली. हा. ए छोटी दया. हे, जेठ्या, काय छोटी दया काय? नाही ते ते दयासारखंच केलं ना. कोणी? या तुझ्या लाडक्याने. आता माझा मुलगा आहे तर माझ्यासारखंच करणार ना. या नाश्ता हो, करून हो. घ्या. बापूजी या बापूजी या. बाळा, चल टपुडा, चल. ये चल टपुडा. हो. चल. दया काय केलंस तू हे? काय झालं? अरे पोह्यात मिरच्या टाकल्यास की मिरच्यात पोहे टाकलेस? किती तिखट बनवलेस? बापूजी, टप्पूचे पप्पा आपल्या मस्करीचा बदला घेतायत. मस्करीच्या बदला? आम्ही तुमची मस्करी केली, आता तुम्ही आमची मस्करी करताय. खाऊन घ्या, पोहे खा, थंड होतायत. अरे मस्करी नाही करत आहे, खरंच तिखट आहे, जरा खाऊन बघ. सॉरी. अरे काय सॉरी, लक्ष कुठे असतं तुझं? ए ध्यानचंद, चल ना आता. होते कधी कधी चूक, तू कधी चूक करत नाहीस का? अरे तसं नाही बोलत बापूजी, पण आता खाऊ कसं? हे पोहे बघून इतका मस्त खाण्याचा मूड झाला होता, आता खाऊ नाही शकत. अरे काय खाऊ नाही शकत? थोडस लिंबू पिळ त्याच्यावर, तिखटपणा कमी होऊन जाईल. असा थोडाच तिखटपणा कमी होतोय बापूजी. अरे होतो. तुझी आई सुद्धा कधी कधी चुकून जास्त मिरची टाकायची जेवणात, मग मी त्याच्यावर लिंबू पिळायचो, झालं. तिखटपणा कमी होऊन जायचा आणि मी चवीने खाऊन टाकायचो. नेहमी कुणाचीही चूक असो, त्या चुकीवर आरडाओरडा करण्याऐवजी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, समजलं? समजलं बापूजी, थँक्यू. सॉरी सॉरी दया. नाही, मी सॉरी. मी लिंबू पिळून देते. अगं सुनबाई, त्या पोह्यामध्ये कशाला लिंबू पिळतेस? जेठ्याच्या तोंडामध्ये लिंबू पिळ, मग तिखटपणा कमी होईल. अरे मस्करी करतोय जेठ्या. बापूजी तुम्ही पण आज वेगळ्याच मूड मध्ये आहात. हा ना इकडे. हो सगळ्यांवर. हा आणा, द्या बापू. ताजा ताजा फ्रेश नाश्ता तयार आहे. अत्याचार, अत्याचार, भ्रष्टाचार कधी संपणार या देशातून? नाश्ता करा ना. खुन्नस काढायचा नवीन प्रकार. काय? या आजकालच्या काय बातम्या आहेत? खुन्नस काढायचा नवीन प्रकार. हे जे हॅकर्स आहेत ना, सायबर क्राईम करतात हे लोक. कोणाचा बँक अकाउंट हॅक करतात, कोणाची वेबसाईट हॅक करतात. खुन्नस काढायचा नवीन प्रकार. अच्छा. तसं तारक, मला तुमच्याशी काही बोलायचंय. तोंडात रामनाम बगलेत सुरी. काय? या शेजारच्या देशाची प्रवृत्ती. तोंडात राम बगलेत सुरी. अगदी असाच आहे शेजारचा देश. भर रस्त्यात गुंडागर्दी, लूटपाट. ही बातमी राहिली, ही लिहिली होती खाली. भर रस्त्यात लूटपाट. तारक प्लीज, मी काय बोलते ऐका ना. ती माझी कझिन आहे ना एकताचं 5 फेब्रुवारी 2015 लग्न आहे जामनगर मध्ये. मला 3 दिवसाची सुट्टी घ्यायची आहे, जाण्यासाठी तिकीट बुक करायचंय. ही गोष्ट मला तू दिवसातून 10 वेळा सांगतेस. पाठ झालीये मला आता. नाही तारक, ती गोष्ट झाली. एकदा आपल्या घरी येतेय. लग्नाची किती काम आहेत, कार्ड छापायचे, डिटेल्स काय यायचे, ते शॉपिंग करायला जायचंय बाबा. तर मी असं म्हणत होती की तुम्ही. मी सुट्टी नाही घेऊ शकत. तारक प्लीज. अच्छा, मी आपल्या बॉसला सांगतो की माझ्या मेवणीचं एकताचं लग्न आहे, मला शॉपिंग करायची आहे, त्यामुळे मला सुट्टी द्या. आणि बॉस मला सुट्टी देऊन टाकेल कायमची. तारक प्लीज.
व्हॉट अंजली, तू यार हे सॅलड सारखं बोरिंग बोलणं बंद कर आता. काय अरे काय काय अंजली यार, माझे किती सगळे मेवणे मेवणी आहेत, कोणाकोणासाठी सुट्ट्या घेऊ. हा तर तुमचे इतके मेवण्या तर असणारच ना. आमचा परिवारच इतका मोठा आहे. मामा, काका, आत्याजी, आत्या, त्यांची सगळी मुलं, माझे भाऊ बहीण आहेत. आणि हा, त्या सगळ्यांची लग्न फंक्शन, जर मी सगळे फंक्शन्स अटेंड करत बसलो ना, तर मग मला बॉसला सुट्टीसाठी ऍप्लिकेशन करावं नाही लागणार. मला कोणत्या दिवशी मी कामावर हजर राहू शकतो याची सूचना बॉसला द्यावी लागेल. अपडेट करावं लागेल की या दिवशी मी कामावर येऊ शकत नाही. समजले बाई, तुमचा टोमणा मला चांगल्या प्रकारे कळतोय. दॅट्स लाईक अ हाफ गुड वाईफ. अच्छा, मग हा बॅड कशाला? याच्यासाठी कुणास ठाऊक मला किती वर्ष खावं लागेल हे सॅलड. अरे रोहित शर्मा वन डे क्रिकेटमध्ये एका दिवसात 264 रन काढू शकतो, पण मी एका वर्षात 264 दिवस हे सॅलड नाही खाऊ शकत. चल मला लेट होतोय, मी निघतो. डायरेक्ट नाश्ता तर करून घ्या. अगं बघ, उपवास करतो बाई आज नको. अरे पण एकदा. अगं कोण एकटा? माझी बहीण. बाई मी संध्याकाळी भेटेन तिला. आता मला खूप उशीर होतोय, मला जाऊ दे. मला लेट होतोय अंजली, मला लेट काय होतोय. बोलते ऐका तरी. मेहता साहेब, हा गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. अरे ऐका ना, मला वाटतं की सोसायटीची अर्जंट मीटिंग बोलवावी लागेल. अच्छा, कशासाठी? या स्वच्छतेबद्दल. म्हणजे स्वच्छता अभियानाबद्दल सगळे बोलतात पण पालन कोणी करत नाही. नाही चांगला विषय, बोलो. चल हो. मी येतो इथे. आता काय झालं की सकाळी मी सुविचार लिहून घरी चाललो तर जेठालालच्या बाल्कनीच्या खाली दिसलं मला की कचरा पडलेला आहे. म्हणजे लोक अजूनही गंभीर नाही. हे बघ भिडे, आपण रात्री अब्दुलच्या शॉपवर हे सगळं डिस्कशन करूया. आता मी निघतो, ठीक आहे? हो मेहता साहेब, एक मिनिट. काय हा भिडे माझ्याबद्दल काय कंप्लेंट करतोय? अरे नाही, तुझी कोणी कंप्लेंट नाही केली. बाय द वे, काय केलंस तू? काहीच नाही. काहीच नाही. मेहता साहेब, मी आता सांगत होतो ना तुम्हाला की जेठालालच्या बाल्कनी खाली कचरा पडला होता. मी उचलायला गेलो तर या भाऊंनी पाणी टाकलं वरून. ए भाऊ, पाणी टाकलं काय? सूर्यदादाला जल अर्पण करत होतो मी. हा, आणि वरून काय बोलतोय मला? चला चांगलं झालं, सूर्यदादा बरोबर आज चंद्रा मामालाही जल अर्पण झालं. मस्त तुम्ही पण कमाल आहे. मी काही चुकीचं बोललो काय? अगदी खरं बोललास. हे काय 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 आता तुम्हाला लेट होत नाहीये? काय झालं अंजली वहिनी? काय सांगू जेठा भाऊ, माझी कझिन एकदा आमच्या घरी येणार आहे. त्यासाठी मी तारकला रिक्वेस्ट केली की तारक थोडा वेळ थांबा, तिला भेटून जा. तेव्हा तारक म्हणाले नाही अंजली, माझ्याकडे 1 मिनिट पण टाइम नाही, आणि टिफिन विसरून आले. आणि इकडे येऊन बघते तर तुम्हा सगळ्यांबरोबर उभे राहून हा ही करतायत. मेहता साहेब. काय मेहता साहेब? सॉरी, मी तुम्हाला थांबवून ठेवलं. ते अंजली वहिनी, मेहता साहेबांची काही चूक नाहीये. ते तर बिचारे घाईघाईत जात होते. मी त्यांना थांबवलं म्हणून ते थांबले. द्या त्यांना टिफिन द्या आणि सोडून द्या, म्हणजे की त्यांना ऑफिसला जाऊ द्या. निघतो. अहो मेहता साहेब, तुमच्या मेहुणीचं नाव तर कोयल आहे ना, मग ही एकता कोण? हा, काय सांगू, माझ्या मेवणीचं नाव कोयलच आहे, पण एकता सुद्धा माझी मेवणी आहे. इतके भारतात राजकीय पक्ष नसतील ना, त्यापेक्षा जास्त माझ्या मेवणी आहेत. काय बोलताय? हा बाबा, चला निघतो आता. अरे काय जातो? ज्या टिफिन मुळे तुम्हाला लेट होत होता तो तर आता तुमच्या हातात आहे. आता सोडा हो, बंद करा हे लेटचं नाटक. आता थांबलाच आहात तर मेहुणीला भेटूनच जा. अरे मी बहाणे बनवत नाही जेठालाल, मी खरंच जेन्युइनली लेट होतोय. आणि जिथे एकताला भेटण्याची गोष्ट आहे, तिचं लग्न आहे. तिच्या लग्नासाठी 3 दिवसासाठी जातोय मी. तेव्हा भेटतो मी आरामात. हा सगळ्यांना, चला निघतो मी. चला. गुड मॉर्निंग मेहता साहेब. हाय, गुड मॉर्निंग अय्यर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग जेठाजी. मग मिस्टर अँड मिसेस बबिताजी कुठे निघाले? चला मी निघतो आता. एक मिनिट मेहता साहेब, जरा थांबा. आपल्या मित्राला जरा काहीतरी समजावा. काय समजावं आता? की मिस्टर अँड मिसेस बबिता ना आहे, मिस्टर अँड मिसेस अय्यर बोलायचं असतं. अरे मेहता साहेब काय समजवणार? हो अगदी बरोबर, मी जातो आता. अरे काय जातो, थांबा. तुम्ही अय्यर भाऊना समजवा. काय समजावू? अरे मला काय समजवायचं आहे? हेच की शिकला सवरलेला सायनीस असून कुठल्या जमान्यातले विचार आहेत या अय्यर भाऊंचे. हा, आणि ही पुरुष प्रधान संस्कृती कधी बदलणार? हा पुरुष कधी आपली मनमानी करणं बंद करेल? हा पुरुष अखेर कधी स्त्रियांचा सन्मान करणार आहे? हा पुरुष कधी स्त्रियांना आपल्या बरोबरीचा दर्जा देणार आहे? कधी कधी? अरे बाबांनो, सरकार रिक्षाच्या मागे आणि प्रत्येक ठिकाणी ती जाहिरात करते, प्रगती शिकली मुलगी झाली. नाही जेठालाल, मुलगी शिकली प्रगती झाली.
तेच ते, त्याचा अर्थ तोच आहे ना भाऊ. नाही नाही जेठालाल, अर्थ बदलतोय. मेहता साहेबांना समजलं मला काय म्हणायचंय ते. मेहता साहेब, काही चुकीचं बोलतोय का मी? अरे बबिताजी जर स्वतःला मिसेस अय्यर म्हणून घेतात, तर अय्यर भाऊ काय मिस्टर बबिताजी म्हणून घेऊ शकत नाही? बरोबर ना मेहता साहेब? बबिताजी तुम्ही सांगा, मी काही चुकीचं बोलतोय का? अजिबात नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हा, आता बोला. ओके, यू आर राईट मिस्टर दया वहिनी. चल बबिता. चल निघतो मी. अरे काय निघतो, कुठे जायचंय तुम्हाला? अरे जेठालाल, त्यांना ऑफिसला जायचं, लेट होतोय हा बाबा. हा हा चला. हो जरा थांबा ना, मी काय म्हणतो, मी पण दुकानात जाता जाता तुम्हाला सोडतो. हा, मग मला पण सोडून आखेपर्यंत. नाही भाऊ, नाही नाही हा? नाही 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 नाही. अरे चल ना भावा, काय तू पण. चालेल. अरे ये बाबा, चल या ना मेहता साहेब. अरे माझी मेवणी एकता आली. हा एकता. अरे ती नसेल, कोणाला पण काय तुम्ही एकता? अरे काय बोलतोय जेठालाल, मी आपल्या मेवणीला ओळखत नाही का? तीच आहे ती. मग ती तुम्हाला का नाही ओळखत? अरे मग्न आहे बाबा फोन मध्ये. या आजकालच्या मुली पण ना, साखरपुडा झाल्यापासून नवऱ्या राहुल बरोबर सतत फोनवर असते, गप्पा गप्पा आणि गप्पा. लग्न कधी आहे? कधी आहे लग्न? फेब मध्ये. कधी? फेब्रुवारी मध्ये. किती झाले दादा? हा एकता. हाय जीजू. तीच आहे. अरे काय तू पण. बस. हो भाऊ, या या. हा एकता, हाऊ आर यू? आय एम गुड. तुम्ही कसे मी आहात एकदम जीजू? छान. तुझा प्रवास कसा खूप होता? छान. बरं यांना भाई, हा माझा खास मित्र आहे जेठालाल. हॅलो. नमस्ते. आणि हे आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. हॅलो. नमस्कार. आणि ही अंजलीची कझिन एकता. अरे अंजली तुझी वाट बघतीये, जा जा घरी जा अच्छा, लवकर. जीजू, मी जाते, हा, ओके ओके बाय, नीट जा. ओ मॅडम, भाडं. ओह सॉरी. अरे नाही नाही तू राहू दे, मी असंही ऑफिसला चाललोय, मी टॅक्सी घेऊन जातो, तो आय विल पे. थँक्यू जीजू. भाऊ मी देतो. ठीक आहे. ऑल Bye. राईट. ओके ओके चला चला भाऊ, चला चला, उशीर होतो. एक्सक्यूज मी. Huh? हॅलो. हाय. एक मिनिट जेठालाल. काय झालं? माय सेल्फ गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल फ्रॉम तुफान एक्सप्रेस. नाही नाही पोपटलाल नाही, मेवणी आहे माझी आणि साखरपुडा झालाय. वराचं नाव राहुल आहे. एकता तू जा घरी लवकर 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 लवकर. आणि पोपटलाल तू इथे. हो. अरे हद्द झाली तुझी यार पोपटलाल. ओळख ना पाळक अनोळखी मुलीबरोबर बाता मारणं सुरू. अहो अनोळखी कुठे मेहता साहेब, तुमची मेहुणी आहे म्हणजे ओळखीचीच झाली ना. हा पण माझ्या मेवणीचा साखरपुडा झालाय, मी सांगितलं ना तुला. आता माहिती तुम्हाला खूप मिस करतोस. अरे मेहता साहेब, हा. तुम्ही आता बोलत होतात ना की तुमच्या खूप साऱ्या मेहुण्या आहेत. हा मग काय बोलतोस काय जेठालाल? हो, आताच मेहता साहेब मला सांगत होते की आपल्या देशात जितके राजकीय पक्ष नाहीयेत, त्याही पेक्षा जास्त मेहुण्या आहेत त्यांच्याकडे. अहो मेहता साहेब, तुम्ही तर मोठे छुपे रुस्तम निघालात. तुम्ही सांगितलं नाही कधी तुमच्या एवढ्या सगळ्या मेहुण्या आहेत. अहो आमच्यासाठी पण बोलणी करा ना सगळ्यांशी. सगळ्यांची. म्हणजे जी कोणी हो म्हणेल तिच्याशी मी लग्न करेन. आता एकटं राहवत नाही. जेवण बनवणारीची वाट बघताना रिकामं घर खायला उठतं. ओ भाऊ पोपटलाल, तुमच्या व्यथेच्या कथेचा प्रोग्राम ठेवू नंतर सोसायटीमध्ये. आता जाऊ दे, लेट होतोय मेहता साहेबांना. चला मेहता साहेब, बँकेत जायचंय. हा चला भाऊ, लेट चला, होतोय. चला, थँक्यू भिडे. चला, 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 या, चला, या, चला, या. चला, लवकर. चल भाऊ. अरे हा पोपटलाल तुला तर माहितीये ना. बँक बंद होईल, बाकी काही नाही. अरे चला चला, चला. कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. तू कशी आहेस? एकदम ठीक आहे. ये ना, ये ना. आत ये.